फायनली आज आपण आलोय सेकंड शेडला आणि इथं परेलचा जो राजा आहे की नाही सेम त्या टाईप मध्ये मूर्ती केली छोटी लहान ते नव्हतं आता या मूर्तींची डोळे ते कोण काढले होते म्हणजे असं म्हणा आमचे हा त्यांनी आकडलं होय काय इथं तर आता खूप शेड आपल्याला दिसायलात कारण ही लाईन आहे की नाही ही लाईन ही सगळ्या आपल्याला बघायच्या मूर्त्यांची अजून आता आपल्याला गणपतीला फक्त 1 महिना राहिलाय तर कधीपासून तुम्ही स्टार्ट करणार. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय बापडग्याम मध्ये आणि याच्या आधी आपण येऊन गेलोय पण आता आपण खालच्या शेड मध्ये आलोय म्हणजे ही लाईन आहे की नाही पूर्ण त्या लाईनला आपण आता जायचं बघायचं आपल्याला मोठ्या मोठ्या मूर्त्या किती आहेत आणि बापडग्यामच्या खालच्या शेड मध्ये आपण आलोय तर बघा आता मूर्त्या किती आपल्याला दिसतात सगळ्या मोठ्या मूर्त्या असणार आहेत तिथं तर बघूया आपण खालच्या शेड मध्ये पहिल्या शेड मध्ये आलोय आणि इथूनच आपल्याला आता पुढे जायचं आहे. तर बघा इथं कितीतरी मूर्त्या अशा रंगवून तीन झालेल्या आहेत हे बघा आणि इथं कुंभार तीन आपल्याला काम करताना तीन दिसतात सगळी त्यांचं आता काम तीन चालू आहे इकडे आणि कलर काम तीन यांचं आता चालू आहे सगळीजण करायला लागल्यात सगळ्या मूर्त्या इथे दिसायला लागल्यात मोठ्या मोठ्या मंडळांच्या. तर फायनली आज आपण आलोय सेकंड शेडला आणि इथं परेलचा जो राजा आहे की नाही सेम त्या टाईप मध्ये मूर्ती केली छोटी लहान म्हणजे किती फूट आहे दादा ही मूर्ती तरी परेलचा राजा टाईप आहे 6.5 फूट ही मूर्ती केली आहे त्यांनी तयार आणि आता करायला लागलात काय काय हे बघा आणि 2 मूर्त्या तर कलर काम इथे झालेले आहेत आणि डोळं पण असे डेंजर आखल्यात त्याने आई हे बघा पूर्ण मुंबईच्या टाईप मध्ये त्यांनी डोळं आखल्यात आणि इथं खूप मूर्त्या दिसतात आपल्याला ह्या शेड मध्ये. आता तुमच्या शेडचं नाव आहे श्री लालबाग आर्ट्स. श्री लालबाग आर्ट्स. आता आपण सध्या श्री लालबाग आर्ट्स मध्ये आलोय आणि तिने ही मूर्ती मला असं वाटते की डेंजर झाली ही मूर्ती सेम परेलच्या राजा टाईप मध्ये मूर्ती केला तर आता ही फिनिशिंग करायला लागल्यात मूर्तीसनी आणि किरकोळ मूर्तीसनी डोळे देऊन आत्ताच काढून ठेवलेली हे बघा दिसत असेल तुम्हाला. तर आपण या दादाची विचारूया डोळे देऊन कोण काढलेले ते नव्हतं दादा या मूर्तींची डोळे देऊन कोण काढले होते म्हणजे असं म्हणा आमचे हा त्यांनी आकडलं होय काय डोळे तीन असं भारी काढल्यात मस्त काढल्यात तुम्ही पण बघितलाय तरी परत एकदा दाखवतो मूर्तीचं फक्त आईच बघा कसं केल्यात एकदम टॉपचं दिसायला लागल्यात. तर आता आपली सगळी मूर्ती कधी करून केली असं पूर्ण असं तुम्हाला वाटते तुमच्या हिशोबानं गणपतीच्या 2 दिवस अगोदर काय सांगताय. होय होय म्हणजे अजून किती दिवस राहिल्यात गणपतीला 1 महिना 14 दिवस राहिला 1 महिना 14 दिवस गणपती यायला फक्त राहिल्यात आणि एका महिन्यात त्यांना काम पूर्ण करायचं आहे तर एवढं कष्ट आहे भावांनो आणि तुम्ही बघू शकता ही दिवस आणि रात्र राबत असतात फक्त गणपती करायसाठी. तर आता आपण या शेडमध्ये आलतो आता आपण जाऊया नेक्स्ट शेडला तर बघूया तिथे काय काय काम चालू आहे कसं कसं चालू आहे बघूया आपण. या सारथक आर्ट्स पाशी आपण आलोय सध्या पण इथं आपल्याला आता कोण कुंभार दिसत नाही आहे आणि कोणच दिसत आपल्याला त्यामुळे आपण जाऊया जरा पुढचं शेड बघूया कसं काय काय. तर काही इथे एक शेड आहे ज्योतिबा आर्ट्स म्हणून आणि इकडं आता एक मूर्त्या न्यायला लागल्या तिकडच्या 2-3 मूर्त्या आहेत त्या कुठे तर बाहेर जाणार आहेत वाटतं. आता तिथं आपण आता आत बघूया यांच्या मूर्त्या किती किती काय काय झाले काम कुठपर्यंत आले काम हे आपल्याला बघायचं आहे. तर फायनली आता आपण शेडच्या आतमध्ये आलोय आणि हे तुम्ही बघू शकताय मूर्त्या आपल्याला दिसतात आणि ही मूर्ती न्यायला लागल्यात कुठे तर बाहेर. आता सध्या 2 मूर्तींनी आत ठेवल्यात अजून एक मूर्ती इथं बसू शकता आणि असं यांचं काम चालू आहे. तर काय जी मला तर वाटतं ही शाडू मध्ये मूर्ती केल्या वाटतं आणि हे बघा यांचं काम चालू आहे इकडं. आता खूप शेड आपल्याला दिसायलात कारण ही लाईन आहे की नाही ही लाईन ही सगळ्या आपल्याला बघायच्या मूर्त्यांची बघूया आता. तर गाईच आता आई आर्ट्स म्हणून एक शेड आहे म्हणजे त्याच्याच पुढे जरासं शेड आहे आणि इथं मूर्त्या ज्या लावल्यात की नाही बाहेर त्या 3-4 मूर्त्या मोठ्या मोठ्या आहेत आणि बाकीच्या छोट्या छोट्या मूर्त्या घरगुती मूर्त्या कशा असतात त्या टाईप मध्ये पुढे मूर्त्या आहेत ह्या सगळ्या. ह्या जेवढ्या दिसायलेत का नाही तुम्हाला सगळ्या घरगुती मूर्त्या आहेत माझ्या मतीनं तर घरगुतीच असणार आणि इकडे सगळ्या मांडवाच्या असतील म्हणजे मंडळाच्या. इथं खूप मूर्त्या आहेत अजून खूप आहेत शेड तसं म्हणायला गेलं तर खूप शेड आहेत खूप अजून इथनं आपल्याला दिसायला लागल्यात कितीतरी शेड आहे या लाईनीला हे तुम्ही बघू शकताय. इकडे पलीकडच्या रोडला अजून आहेत शेड आणि इथं छोट्या छोट्या लहान लहान मूर्ती घरगुती पण केल्यात आणि ह्या शेडचं नाव बघा आई आर्ट्स. आणि आता आपण जरासं पुढे जाऊया पुढच्या शेड मध्ये बघूया.
ते शेड सोडून आता आपण दुसऱ्या शेड मध्ये आलो आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळी कुंभार आपल्याला काम करताना दिसत आहेत. कितीतरी कुंभार आहेत आणि यांचं मोल्ड वगैरे असं काढायला लागल्यात. हे बघा तुम्ही बघू शकता तिने गाणी वगैरे लावून यांचं काम ते चालू आहे यांचं. आणि इकडं मूर्त्या ते झालेलं बघा, म्हणजे झालेलं नाही, यांना कलर वगैरे द्यायचा आहे, अजून फिनिशिंग थोडं मारायचं, अजून खूप खूप काही काही कामं आहेत त्याची. आता अजून ह्या बऱ्याच काही मूर्त्या अजून व्हायच्या आहेत, कारण अजून 1 महिना आहे गणपती यायसाठी. तरी आता आपण नेक्स्ट स्टेजला आणि हे तुम्ही बघू शकताय. आपण थोडस आतमध्ये जाऊया ह्या शेडमध्ये, त्र्यंबोली देवी आर्ट्स या शेडमध्ये आलोय. तर फायनली जायचं आपल्याला कुंभार इथं पण काम करताना दिसत आहेत. असं त्यांचं पण अजून काम चालू आहे. मला तर अजून एक मूर्ती दिसत नाही की यांची रंगवून काम झालेली आहे, असं म्हणजे यांचं असं खूप काही राहिलेलं आहे. तर काही इकडं आहेत मूर्त्या, पण छोट्या छोट्या रंगवलेल्या दिसत आहेत. तर बघा ह्या साईडला त्या मूर्त्या आहेत. माझी फ्रेंड इथे शूटिंग करायल्यात. ही बघा तुम्ही बघू शकताय. इकडे लहान लहान मूर्त्या हे केल्यात, म्हणजे कलर काम केल्यात. अजून मोठ्या त्यांनी व्हायच्या आहेत. मोठ्या यांचं काम चालू आहे सगळ्यांचं. आणि कुंभार हे करायला लागल्यात, कष्ट करायला लागल्यात सगळीच. तर काय आता आपण काय करूया, पुढच्या आणि एक शेडला जाऊया. ते नव्ह दादा, तरी आपण कलर काम कधीपासून स्टार्ट करणार? आता ऑलरेडी चालतो आलो. अजून आता आपल्याला गणपतीला फक्त 1 महिना राहिला आहे. तर कधीपासून तुम्ही स्टार्ट करणार असं मला वाटतं, म्हणजे कम्प्लीट कधी होणार? काय गणपती बसत आहे तोपर्यंत वेळ चालू असतेच काम. म्हणजे तुमचं दिवस आणि रात्री कष्ट चालू आहे. असं यांना कष्ट आहे भावांनो. आणि कुंभाराची तोड नाही, सगळ्यांनी दिवस आणि रात्र राबावं लागते, बरोबर आहे ना? असं दिन करायला लागते. कष्ट खूप आहे भावांनो. आणि तुम्ही बघू शकताय कितीतरी मूर्त्या अजून काम व्हायचं आहे. आणि या दादासने आपण विचारलो, तर काय करूया आता जरा अजून एक शेड आहे, बघा पुढे खूप सारे शेड दिसतील आपल्याला. तर काही इथं पण आले आणि इथं पण आपल्याला खूप मोठं शेड दिसतंय. हे बघू शकताय तुम्ही इथं मूर्त्या. तर काही तिथं कॅमेरा वगैरे लावल्यात, कारण एवढं मोठे शेड आपल्याला दिसायला लागले इथं. आणि कुंभार ते आहेत तिथंच, पण थोडे कुंभार तिकडे आहेत, म्हणजे त्यांचं काम त्यांनी करायला लागल्यात. उगाच यासने आता आपण डिस्टर्ब करायला नको. आणि जरा मोठं शेड आहे आणि मूर्त्यांचं काम त्यांनी चालू आहे. तर गाईज तुम्हाला का नाही पोती बघा फक्त ह्याची, प्लॅस्टरची पोती जेवढी आहेत का नाही, कमीत कमी 1000च्या वर ही पोती मला दिसायला लागल्यात. तर गाईच आता काय नाही, आपण ह्या शेडमध्ये आलो की नाही, तर आता आपण काय करूया, समोरच एक शेड दिसते आपल्याला, आयुषी आर्ट्स म्हणून एक शेड आहे, म्हणजे कारखान्या टाईप मध्ये त्यांनी केले. आणि इथं आता जरासं चिखल जास्तच आहे. तर काय करूया, जरासं जाऊया पुढं. आयुषी आर्ट्स म्हणून आपल्याला दिसायला लागले बघा हे शेड. आणि इथं काहीच आपल्याला जायचं आहे, जरा चिखल बघा केवढा आहे, तरी पण जायला लागते आपल्याला, काहीतरी करायला पाहिजे गाईज. फायनली काय तिथं आपल्याला एक मोल्ड दिसायला बघा, बघा ह्या टाईप मध्ये केले. आणि इथं कच्च्या मूर्त्या आहेत. आणि सरकार म्हटलं जाते त्या गणपती एक सरकार आहे बघा ह्यो, म्हणजे छोटी मूर्ती केल्या त्या टाईप मध्ये, सरकारच्या टाईप मध्ये ती मूर्ती केल्या त्यांनी. अजून बघूया पुढं. आणि हे तुम्ही सगळा बघू शकताय, म्हणजे याला चारा म्हणतात, जे गणपतीसाठी आपण यूज करतात, प्लास्टर घालून जो यूज करणारा जो चारा असते तो चारा ह्याला म्हटला जातो. आणि त्यांच्या बॅक साईडला आपण आलोय फायनली. तर सरकारची कमान करायला लागल्या तिथं दिसते आपल्याला. आणि ही सरकार टाईप मध्ये मूर्ती आहे, इथं काम चालू आहे यांचं. ही पण कुंभार आहेत सगळीच. तर काही विषय काय झाला माहितीये काय, इकडे पण मूर्त्या आहेत बघा, इकडं करायला लागल्यात का नाही, त्या मूर्त्या आपल्याला इथूनच दिसत आहेत आता. तर काही विषय काय माहिती काय, इकडं एवढा चिखल आहे की नाही, आमचं पाय आणि पाय आता एवढं खान झाल्यात. आता इकडे जाणं आता मला आता शक्य वाटत नाही, कारण आपण इकडे नको जायला. एवढं पण आहेत मूर्त्या, पण काही इथूनच मी तुम्हाला दाखवतो. तर काय करूया माहिती का, आता आपण त्या साईडला सगळ्या मोठ्या मूर्त्या आहेत, त्या साईडलाच आपण आता जायचं आहे. कारण इकडे चिखल एवढा आहे की नाही भावांनो, खूप चिखल आहे, खूप म्हणजे खूप. काहीतरी इथं या रस्त्याला करायला पाहिजे, कारण मी आता 2-3दा असं झालं की मी इथनं आता पडलो असतो, पण पडता पडता वाचलोय गाईच. तर काय करूया, आता आपण त्या शेडमध्ये जाऊया. आणि तिकडे मूर्त्या खूप आहेत, मोठ्याच्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो, मोल्ड वगैरे सगळे. या साईडला आपल्याला मोठीच्या मोठी चिंतामणी दिसायला, कमीत कमी ही माझ्या मतीनं असेल एक 15 फूट तरी ही मूर्ती आहेच असं तर वाटते. आणि हे तुम्ही बघू शकता इकडे यांचं काम चालू आहे.
तर काय इकडे सगळ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या म्हणजे मोठ्या मूर्त्या अजून आपल्याला दिसत आहेत. एक मोठी दिसल्या आणि इकडे पण मोठ्याच आहेत, पण कमीत कमी एक 10 फूट असतील किंवा 7, 8, 10 त्याप्रमाणे इथं मूर्ती आहेत. आणि इथं पोती तुम्ही बघू शकताय. तर काय विषय काय माहिती काय बघा, इथं सगळ्या हे केल्यात मोठ्या मूर्त्या, सगळ्या अंतराई टाईप मध्ये मूर्त्या केल्यात. कारण एकच मूर्ती आहे की नाही, म्हणजे एकसारखी मूर्ती तिने सगळ्या अशा हे काढल्या, छाप केल्यासारखं केलेलं आहे मी. हे बघा कितीतरी मूर्त्या इथं आपल्याला दिसत आहेत. तर एक मूर्ती तुम्हाला झूम करून दाखवतो, त्यामुळे तुम्हाला कळेल की मूर्ती कशी आहे. शंकराच्या टाईप मध्ये ही मूर्ती केल्या, पण ती मूर्ती पण एवढी डेंजर दिसायला की अशा हिने कितीतरी मूर्त्या अशा केल्यात, म्हणजे छाप वगैरे करून. हे तुम्ही बघू शकताय. ही जर मूर्ती कलर काम झाली तर ही मूर्ती कशी दिसेल हे तुम्हाला बघायचं असेल तर भावाने तुमच्या भावाला सबस्क्राईब करा फक्त, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. तर आता काहीच इथं वगैरे इथं खूप सारे शेड आहेत. इथं छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, कारण इथूनच आपल्याला छोट्या छोट्या मूर्त्या दिसत आहेत. हे तुम्ही बघू शकता, ही छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तिकडं. आणि इथं ओम आर्ट्स आहे आणि इथे पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. कारण गाईज आता आपण काय करायचं माहिती काय, तिथे काय जायला नको, काही मोठ्या मोठ्या बघायच्या होत्या. विनायक आर्ट्स पशा पण आलतो आणि तुम्ही बघितलाच मोठ्या मोठ्या मूर्त्या त्यांनी कसं काय काय करूया. एक शेवटचं शेड राहिले काय, तर हे तुम्ही मिस करू नका. कारण इकडच्या शेडच्या भावानं मूर्त्या आहेत त्यांनी पूर्ण रंगवलेल्या मूर्त्या. असं आपल्या मी एकदा आलेलं ना तेव्हा मूर्त्या रंगवलेल्या होत्या, त्याच मूर्त्या आता तुम्हाला डायरेक्ट मूर्त्यांचा मी सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो आणि थोडंफार नाही बोलेत, फक्त बघा. प्रतीक्षा पूर्ण हो रही है, प्रतीक्षा अपने सुख करता दुख हरता के आने की, प्रतीक्षा 10 रोज के आतिथ्य और सेवा भाव की, प्रतीक्षा आगमन और आवाहन की, प्रतीक्षा सिद्धि और समृद्धि के अनुष्ठान की. बप्पा आ रहे हैं प्रतीक्षा पूर्ण करने, ईश्वर बनकर नहीं, सबके सखा बनकर. तर फायनली काय आपण आलो शेवट शेडला. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हणतो शेवट शेड पक्षा आपण आलो. तर काय तिथे एक मूर्ती उचलायला लागल्यात बघा, तुम्हाला दाखवतो. ती मूर्ती कुठे तर नाही लागल्यात, बहुतेक कलर कामासाठी नेत असली तर शक्य आहे, कारण आता ती कलर कामासाठी पण जायचं असेल मूर्ती. तर अशा इथून बापड्यावरून मूर्त्या पण बाहेर जात्यात, म्हणजे असं नाही की जात नाहीत, पण ती कर्नाटक साईड वगैरे असं ते लेक खूप खूप लांबपर्यंत ही मूर्ती जातात. कोल्हापूरच्या आपल्या मूर्त्या कलर कामासाठी म्हणायचो असं किरकोळ मूर्त्या जातात. शेवटचं शेड आपल्याला बघायचं होतं ते तर आपण शेड आता बघितले. आणि सगळी शेड आपण जी खालची लाईन होती ही सगळी आपण बघून झाले. तर गाईज असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला आता सबस्क्राईब करा. तर गाईज बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.